बलाढ्य हे बॅनर आणि पोस्टरवर आहे बरं. आता आम्ही समोर यांना मोठं कोणं केलेलं आहे? सामान्य नागरिकांनी जे वोट केलं आहे त्यांनी हे मोठे झालेले आहे. साहेब आहेत, यांनी 400 कोटी रुपयाचा हिशोब दाखवा मला. हे म्हणतात आम्ही 400 कोटी रुपयाचा काम निधी केला साईनगरमध्ये. जर 400 कोटी रुपये तुम्ही खर्च केले तर 400 कोटी दाखवा ना. अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर अमरावतीच्या साईनगर या प्रभागामध्ये राजकीय वातावरण चांगल्याच प्रकारे तापलेले आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर भाजप युवा स्वाभिमान पार्टी हे एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या सामोरं जात आहे, तर दुसरीकडे जर पाहिलं तर सर्वसामान्य घरातील जे व्यक्तिमत्व असलेले गुरुभाऊ मानके हे सुद्धा या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या सामोरं जात आहे। तर काय सांगाल, तुम्ही प्रचार करत आहे, कशा प्रकारे रिस्पॉन्स मिळत आहे? आम्ही आता कसं आहे डोर टू डोअर प्रत्येका घरी चाललो आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स इतकी नाराजी आहे, भयंकर नाराजी आहे की तुम्हाला सांगू नाही शकत। आणि काय बेसिक गोष्टी होत्या त्या पण यांनी पूर्ण नाही केल्या आहे। म्हणजे जशी काही नाली आहे, आता तुम्ही मागेच पहा की पूर्ण दशेचा तसा कचरा पडलेला आहे आणि तोच कचरा उचलून एखाद्या साई मंदिराच्या तिथे जे लोक वस्ती आहे त्या तिथे नेऊन डक करताय। इतकं मोठं त्यांनी ते कचरा डेपो तयार केला ते काय आम्ही कशासाठी करून ठेवलं आहे। आता ह्या बेसिक गोष्टी पण हे पूर्ण करत नाही आणि लोकांची तीव्र नाराजी यांच्यावर आलेली आहे आणि आम्हाला इतका सुंदर प्रतिसाद भेटतोय। फक्त लोक येऊन समोर नाही दाखवत आहे आपली प्रतिक्रिया, पण आम्हाला आशीर्वाद इतका सुंदर भेटतोय आणि विजय आमचा निश्चित। एकीकडे जर पाहिलं तर तुमच्या विरोधात बलाढ्य उमेदवार उभे आहेत, कसं सामोरं जाल तुम्ही? बलाढ्य हे बॅनर आणि पोस्टरवर आहे बरं। आता आम्ही समोर यांना मोठं कोणं केलेलं आहे? सामान्य नागरिकांनी जे वोट केलं आहे त्यांनी हे मोठे झालेले आहे। यांनी काय स्वतः मोठे थोडी आहे, हे आमच्या जसे सामान्य नागरिक आहेत त्यांनी यांच्यासाठी जे धावपळ केली आहे, यांच्यासाठी मतं दिलेले आहे, यांचं अमूल्य मत त्यांना दिलं आहे म्हणून ते मोठे झाले। हे यांचं काही इतकं नेटवर्क नाही आहे, हे आम्हाला दिसतं आहे। आता आतमधून जेव्हा आम्ही आशीर्वाद घ्यायला निघतो आहे लोकांचा, तर यांचं आम्हाला ह्यांची लेवल काय आहे हे आम्हाला दिसतो आहे। तुमच्या प्रभागामध्ये जर पाहिलं तर माजी महापौर सुद्धा आहेत, आणि तर दुसरीकडे जर पाहिलं तर या प्रभागामध्ये क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। क्राईम करणारेच मूळच इथे आहे ना, मूळ जो आहे तो इथे आहे, तर क्राईम वाढणारच आहे। आणि आमच्या जेव्हा महापौर मॅडम होत्या त्या आता जेव्हा आम्ही डोर टू डोर जातो आहे तर मॅडमचं जे एक लोकांप्रती जे एक प्रेम आहे, म्हणजे मॅडमप्रती लोकांचं जे प्रेम आहे ते म्हणजे खूपच चांगलं आहे। गेल्याबरोबर मॅडमना हक करतात, भाभी आप 9 साल मतलब हम आपकी राह देख रहे थे, वो जो भी गलत हुआ इस बार नहीं होगा, हम आपके साथ में। माजी महापौरांचं म्हणणं आहे चेतन गावंडेचं की बा माझ्या 5 वर्ष कार्यकर्त्यात संपूर्ण शहराचा विकास हा भरपूर प्रमाणात झाला आहे। दाखवा ना। मी काय म्हणतो, आता तुम्ही न्यूज चॅनलवाले आहेत तर तुम्ही माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो ना। आता यांनी जे महापौर साहेब आहेत यांनी 400 कोटी रुपयाचा हिशोब दाखवा मला। हे म्हणतात आम्ही 400 कोटी रुपयाचा काम निधी केला साईनगरमध्ये। जर 400 कोटी रुपये तुम्ही खर्च केले तर 400 कोटी दाखवा ना। काय दाखवतो मी 400 कोटी रुपयाचं? हे कचरा, ह्या तुटलेल्या ह्या भरलेल्या नाल्या, ह्या 400 रुपयाचा 400 कोटीचा हिशोब आहे का तुमचा? काहीच नाही केलं यांनी मस्त ते तुषारभाऊंच्या मागे मागे काय करतात होते हे त्यांना माहिती आहे। तुषारभाऊंनी म्हटलं उठ तर उठले, तुषारभाऊंनी म्हटलं बस ते बसलेले आहेत। यांनी विकास कामं नाही केल्या, तुषारभाऊच्या गाडीच्या मागे बसलेले आहे, बाकी यांनी काहीच नाही केलं। तुमच्या विरोधात जर पाहिलं तर या ठिकाणी नवनीत राणा सुद्धा भाजपला डावलून युवा समाज पार्टीचा प्रचार करत आहे, आणि तुषार भारतीच्या पाठीशी मुख्यमंत्री सुद्धा या प्रभागात प्रचाराला आले होते। ते माझ्यासाठी चांगलं आहे। माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी जर मुख्यमंत्री साहेब जर माझ्यासाठी येत आहे, म्हणजे मी साधा कॅन्डिडेट नाही आहे, तर मला त्या दिवशी माहीत पडलं का बाबा मी खरंच सामान्य पोरगाने राहिलो आता। तर जे माझ्या मित्रमंडळांनी मला समोर केलं होतं आणि त्यांनी जो मला विश्वास दाखवला होता आणि त्याच्यासाठी मला मुख्यमंत्री साहेब आले इथे। आता सभा म्हणजे त्यांनी इथे काहीतरी थांबले होते म्हणते, आणि त्याच गाडीतून उतरून नवनीत भाभी ह्या त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करत होते। म्हणजे आता हे कसं आहे माहिती आहे का, दोघंही भांडताय एकमेकांसोबत आणि आपल्या जे सामान्य जनता त्यांना मूर्ख बनवत आहे। बाकी तर आता काय यांच्यासोबत चर्चा करून काही फायदा नाही त्या विषयावर, काही अर्थ नाही। विजय निश्चित 100% निश्चित आहे, कारण की जनता आम्हाला म्हणजे इतकं सपोर्ट करताय, प्रेम करताय की यांना भरपूर नाराजी आहे प्रभागामध्ये। आणि आम्ही कसं पाहतोय ना, आता छोट्या छोट्या गोष्टी होतात। बेसिक गोष्ट आहे, एखादा बेंच म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना 100-50 मीटरवर आपलं प्लेग्राऊंड आहे, तिथेही त्यांना बसायला व्यवस्थित जागा नाही आहे। आता इथं थोडा समोर जा तुम्ही, तिथे एक ओपन पेस आहे जो 15 वर्ष पहिले झालेला आहे ना, तिथे फक्त वेल लागलेले आहे, कचरा पडलेला आहे। काय आता 400 कोटीत हे काम झालं यांचं काहीच काम नाही आहे। आणि आपला विजय निश्चित राहील आणि एक नवीन उमेदवार आहे, नवीन चेहरा आहे, यामुळे पण मला थोडा लोकांचा रिस्पॉन्स चांगला होता। आता पाहू ना, जे काही पण यांची भरपूर प्रभागामध्ये नाराजी आहे आणि होईल आपला विजय निश्चित आहे। नक्कीच जर आपण पाहिलं तर साईनगर या प्रभागामध्ये सर्वसामान्य घरातील जे व्यक्तिमत्व असले ते गुरुभाऊ मानके यांच्या
विरोधात प्रचार करण्यासाठी थेट या ठिकाणी मुख्यमंत्री यांच्या ह्या प्रभागामध्ये आले होते. त्यामुळे आता जनता ह्या कोणाला कौल देणार आणि कोणाला विजय करणार हे सुद्धा आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मी किरण होले, जनविकास न्यूज, अमरावती.